माजी सैनिक पृथ्वीराज पाटील यांच्यावर अवैध सावकारी गुन्हा दाखल करा. प्रवीण पाटील यांची पत्रकार परिषद संपन्न. याबाबत वृत्त असे की खोरदड येथील प्रवीण पाटील यांनी काही वर्षांपूर्वी या ठिकाणी शेती व्यवहार केला होता. या शेती व्यवहारात काही दिवसांपूर्वी या ठिकाणी प्रवीण पाटील यांनी त्यांच्या भावाच्या तब्येतीची काळजी घेत आरोग्याविषयी तक्रारी असल्याने या ठिकाणी दवाखान्यासाठी पैसे लागणार होते. त्या संदर्भात माजी सैनिक पृथ्वीराज पाटील यांच्याकडून 2% भावाने पैसे घेतले, परंतु संबंधित माजी सैनिक पृथ्वीराज पाटील यांनी 10% या ठिकाणी वसुली केली असल्याचा आरोप प्रवीण पाटील व त्यांच्या परिवाराने केला असून त्या संदर्भात आज पत्रकार परिषद घेण्यात आली. तर या ठिकाणी पैसे हे ऑनलाईन पद्धतीने देण्यात आले असले तरी देखील संबंधित माजी सैनिक पृथ्वीराज पाटील हा पैसे दिले नसल्याचं देखील सांगत असून अवैध सावकारी पैशांची देवाणघेवाण करीत असल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आला. विना परवानगा विना अवैधरित्या या ठिकाणी सावकारी करीत असून अव्वाचे सव्वा पैसे लुटत असल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आला. तर या संदर्भात उपनिबंधक, पोलीस अधीक्षक, तालुका पोलीस स्टेशन, जिल्हाधिकारी यांच्याकडे या संदर्भात निवेदन दिले, तक्रारी केल्या असल्या तरी देखील प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने येत्या काही दिवसात या संदर्भात कारवाई न झाल्यास आम्ही संपूर्ण परिवारासह आत्मदहन करू असा इशारा या ठिकाणी प्रवीण पाटील व त्यांच्या संपूर्ण परिवाराने घेतला आहे. माझ्याकडे 15 लाख रुपये होते. 15 लाखाचे त्याला मी मला सांगणार 2% सांगितले, 1.5% सांगितले. त्याच्यानं त्याने 8 आणि 10 रुपयाचा भावचे पैसे घेतले माझ्याकडनं. त्याला 42,50,000 माझ्याकडे पुरावे ऑनलाईन पद्धतीने दिले. ती माझ्या आईची माझ्या बहिणीची जमीन मोठं शोरामध्ये इथून त्याला पूर्ण पैसे घेतले. जमिनीचा भाव काय ठरला होता? जमीन 28.5 लाखामध्ये घेतली होती. 28.5 लाखामध्ये त्यावेळेस मी 9 लाख रुपये देणं दिले त्याच्या काकाच्या नावाने ऑनलाईन आणि 3 लाख रुपये मी त्याला दिली. त्यावेळेस माझ्याकडे सगळे पुरावे होते. 2% 10% त्याने मला सांगताना काय सांगितले, मी 2% तुला पैसे देईल, राहिलेले पैसे जमिनीचे 2% दिल वर राहिलेले. जेव्हा तर पैसे मी जमा केले तेव्हा काही 500, काही 800, काही 1000 भावाचे पैसे वाढले माझ्याकडनं. तेव्हा आतापर्यंत 42,50,000 दिले. अजून पैसे मागणी करतो माझ्याकडे 7-8 लाख पैसे. नाही, जमीनचा ताबा माझ्या 2023 पासून. पैसे कशासाठी घेतले होते? माझा भाऊ आजारी पडला, माझ्या मुलाचं लग्न होतं म्हणून घे 15 लाख रुपये. हो, भाऊ आजारी पडला, भावाला लागले 15 लाख रुपये. त्या मोबाईल तुम्ही काय दिले त्यांना? काही जमीन तारण ठेवलं, जमीन तारण ठेवली नाही, जमीन पैसे घेतले. विकून टाकली. त्यांना विकून दिली. नाही, मी मोठं शिवाला दिली. आता तुमचा म्हणजे तुम्ही पैसे घेतले, त्याला जमीन भेटली, व्यवहार संपला. मग तो पुन्हा तुमच्याकडे कशासाठी पैसे मागतोय? व्याज मागतो. व्यवहार तर झालाय ना. ते आहेत त्या स्टॅम्प वगैरे हे सर्व आहे तुमच्याकडे. आणि पोलीस प्रशासनाकडे पण तुम्ही जाऊन आले. कोणते पोलीस स्टेशन? तालुका पोलीस स्टेशन, SP साहेब आणि कलेक्टर साहेब. तुमच्याकडे आहे का ते पत्र? आहे का? हो, आहे, सगळं आहे. त्यांचं म्हणणं काय असेल तर पत्र द्या आम्हाला. असेल तर द्या. उडावळीची उतरी चालू 2 महिन्यापासून कुठलीही दखल घेत नाही आजपर्यंत. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का पोलीस त्यांनी काही प्रेशर आणले का? हो, त्यांनी आणलंय प्रेशर. राजकीय लोक त्याच्या मागे. कोण म्हणजे कोण आहे? पण नावाचं नाव कोण? गावातले राजकीय लोक, राहायचे राजकीय लोक मोठा हात त्याच्या मागे. नाही, तो भाऊसाहेब पाटील. भाऊसाहेब त्याच्या नामच्या पहिले भांगडी झालेली आहे, कशी चालली आहे
त्याचा वापर करून पुढे आणतो त्याला, त्याच्याजवळ काही होत नाही ना, मग तो त्याला पुढे आणून सांगतो तुम्ही पावडर पिऊन गेली, त्या शेतात येऊ नका, त्याचा ताबा सोडा, असा विषय. नाही, या संदर्भात ग्रामीण भागाला 5 वेळ बैठकीत आम्ही त्याला सांगितलं आम्ही तुझे पूर्णची रक्कम आहे तू दिली गेली बा, आमची शेती नावावर करून द्या. आता आपला सौदा झालेला होता, सौद्यामध्ये जे लोक होते सौद्याच्या टायमाला शेतामध्ये, ते लोकांनी पण सांगितलं की बाबा तू असं करू नको, त्याची पैशाची मागणी संपत नाही. त्यांनी सांगताना 2% पैसे सांगितले होते, घेताना 10-15 15% पैसे वसूल करतो. आणि आमचं तर सोडा, पण आमच्यापेक्षा बेकायदेशीर असं भरपूर प्रॉपर्टी त्याने अडक केलेल्या आहे. म्हणजे तो सावकारी म्हणजे व्यवसाय करतो, रिटायर फौजी तो नाही, लायसन नाही, विना परवाना धारक लायसन नाही नसताना अवैध सावकारी. तो सावकारी आहे, सावकारीचं इकडे सहकार डिपार्टमेंटला त्याच्याकडे ते तक्रार केलेली आहे. गेली का त्याच्याकडे? किती दिवस झाले? 2/3/2026 रोजी आम्ही तक्रार केलेली आहे. 6/2/2026 पासून तर तक्रार केलेल्या याची पण कुठली कारवाई नाही, केली? त्याच्यामुळे आम्हाला पत्रकार परिषद करावं लागलं ना. मग आम्ही आता म्हणजे या स्टेपपर्यंत कशासाठी आलो, कोणी आमची दखल न कोण घेतल्यामुळे तिथे काय मनोज चौधरी नावाचा अधिकारी तारखा चालू आहे तिथं, तारखा चालू आहे तिथं. तारखा लावले? हो. त्याच्याकडे लायसन वगैरे काही ते काहीच नाही. तो पहिले 4 तारखेला आला नाही. 4 तारखेला पहिले आलाच नाही तिथं. मग आता येतोय, आता उडवडीची उत्तर देऊन निघून जातो. तुम्हाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली असंही सांगतात तुम्ही. हो, त्यांनी दिलेली ना. भाऊसाहेब नामदेव पाटील आमच्याकडे व्हिडिओ जो पृथ्वीराज ज्ञानदेव पाटील आहे ना माझी सैनिक, तो राजकीय पुढाऱ्यांचा हात आहे त्याच्या मागं. त्याच्यामुळे आम्हाला धुळ्याला यावं लागतं वारंवार एसपी ऑफिसला, कलेक्टर ऑफिसला अर्ज द्यायला, किंवा काय झालं बा आमची केस जर कोणी दखल घेत नाही बा, तर तो सांगतो तुम्हाला जीवे मारून टाकू, शेतीचा ताबा सोडा. आम्ही एवढे 42,50,000 ऑनलाईन रक्कम दिल्या गेल्यावरही तो पैशांची अजून मागणी करतोय. त्याच्यापूर्वी माझ्या वडिलांनी आत्यांचं आणि आजींचं शेत विकून टाकलं आम्ही मोरदर शिवारातील, ते पैसे त्याला दिलेले. मोरदरचे पोळी समाजाचे जे माणसं आहेत त्यांना विकून त्यांच्या अकाउंटमधून त्याला पैसे टाकले. सगळ्यांच्या समोर गाव पातळीवर हा व्यवहार झाला असून आमच्या मागे कुणी नाहीये, कारण की तो पैशांची भरपूर उपमान करतोय, पार्ट्या देतोय, सगळे त्याचं कामकाज चालू आहे. आमच्या जवळ कुणीच भाग घेत नाही. याची शासनाने दखल लवकरात लवकर घ्यावी. अशा अवैध सावकारावर जो गुन्हा असेल मोठ्यातला मोठा त्याच्यावर कारवाई करावी. या धमक्या नाही, शेतामध्ये माझे वडील फोटो मारायला गेले होते. माझ्या वडिलांना सांगतो तो भाऊसाहेब नामदेव पाटील रेकॉर्डिंग वगैरे तुमच्याकडे आहे का हो, आता त्यांनी सरांजवळ बातमी घेतलेली, त्या बातमीमध्ये तो दिसतोय त्याचा काही 1 रुपयाचा संबंध नाही त्या शेताशी, निगडीत नाही तो त्या शेताशी, तरी त्या शेतात येतो. त्या लोकांना सांगतो पृथ्वीराजला माझ्या सैनिकला की असा बांधता ही शेती आमची होती, त्याचा काही संबंध नसून तो आम्हाला आजींना माझ्या वडिलांना आम्ही शेतात गेल्यावर सांगतो की मी पावडर पिऊन घेईन. आणि पहिली याच्यात 2 टायमाला तरी पावडर पॉयझन घेतलेलं आहे. आणि आता तिसरी तो तेच सांगतो की तुम्ही शेताचा ताबा घ्यायला आले तुम्ही पावडर पिन आणि तुमचं सगळ्यांचं नाव टाकून देईल. गावात त्याला काही झालं नाही, तुम्ही त्या तंटामुक्ती स्थानिक 5 वेळ बैठक झालेली तंटामुक्ती समिती असते तुमच्या गावात आहे का? हो आहे. त्या समिती समोर तुम्ही मांडलं काय प्रकरण? 5 वेळ बैठक झाली. तिथं आमच्या बाजूने कोणीच नाही ना साहेब. आणि 5 वेळ बैठक झाली. समिती ही गावासाठी असते, कुणाच्या एका व्यक्तीसाठी नसते. बरोबर. मग तुम्ही त्या समितीकडे मांडलं का? जे तंटामुक्तीचे जे अध्यक्ष आहे ना गावातले धुळ्याला राहतात त्यांचं काही जमलं नाही. विषय असा आहे, आम्ही कोर्टापुढे त्यांचे आमच्या भांडणे चालू आहे, केसी चालू आहे. त्यांच्या नकला आधी ते उद्या काढताय आणि ते जमा करताय वापस पोलीस स्टेशनला. वारंवार पावडर द्यायचा धमकी देऊन म्हणजे ज्या लोकांचा काहीच संबंध नाही आहे शेताशी त्या लोकांना पुढे करतो तो की तुम्ही ताबा हिसका हुआ आहे जवळ शेतातला. कसं करायचा हा? आपण पैसे देताना ऑनलाईन पैसे टाकतो, सगळ्या गोष्टी पैशांचा व्यवहार हा ऑनलाईन पद्धतीनेच होतो. पैसे देऊन सुद्धा वारंवार नेहमी सांगतो पैसे द्या पैसे द्या. अशाच जर काही गोष्टी घडल्या तर शेतीचे व्यवहार कसे होतील? कोणीतरी बघायला पाहिजे नाही, या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे ना. तुम्ही त्या ज्येष्ठ मंडळींच्या माध्यमातून काही बद्दल मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत. सर मुलगा माझा काय सांगतोय, 5 वेळेस ही बैठक बसलेली आहे. बैठक बसली असून सुद्धा या गोष्टी घडल्या नाही, म्हणून पोलीस स्टेशनला माणूस येताना पोलीस स्टेशनला आलं, सगळ्या ठिकाणाला हे दखल घेत नाही, म्हणून पत्रकार परिषद करावी लागली ना. या स्टेपपर्यंत आम्ही आलो असतो का? काय गरज होती इथं एवढ्या लोकांसमोर सुनबाईला, मुलाला, नवऱ्याला, सासूबाई, माझ्या बायपाय झालेले माझ्या सासूबाईंचं
आपण कोणी दखल घेतली म्हणून इथपर्यंत आम्ही पोहोचलो ना. ताई, असा पण मुद्दा आहे की तुम्ही जे तोटी बोलीवर तुम्ही 10% या पद्धतीने पैसे द्याल असं तुम्ही म्हणजे रेकॉर्डला नाही माझ्याकडे व्हिडिओ येतो सर. की नाही. सर, पत्रकार परिषद केल्यानंतर प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या गोष्टी आम्हाला विचारपूस करतीलच. त्याच्यामुळे ही सगळी तुम्ही चौकशी करा आणि मग नंतर आम्हाला प्रश्न विचारा. घ्या, तुमचे प्लेस होते नाही. मला असं वाटतंय की तुम्ही जेव्हा 15 लाख रुपये घेतले तर त्याच्या मोबदल्यात तुम्ही 10% व्याज स्वरूपात त्यांना देणार आहे असं तुम्ही बोली केलेली. आज तुमची प्लेसवर सांगते पण तुम्ही त्यांना त्या बोलीप्रमाणे पैसे दिले नसतील म्हणून कदाचित हा प्रकार घडला का काय. तुम्ही आता काय बोलताना बोलले की आम्ही 2% देत होतो पण तुम्ही बोली करताना 2% व्यवहार घडलाय. माझ्याजवळ व्हिडिओ आहे, मी तुमच्या सगळ्यांच्या सादर करतो. माझ्याजवळ जो व्हिडिओ आहे ना, मी तुमच्या सगळ्यांच्या समोर सादर करतो. तो व्हिडिओ तो असं बोलला होता की 2% व्याज लावलं मी तुम्हाला आणि घेताना 10% व्याज घेतलेलं त्याने आमच्याजवळ आणि पूर्ण रक्कम दिल्या गेल्यावाली. की माझं काय जर 10% बोली घेतली त्यांना 2%ची सर यांचं काय म्हणणं आहे की आम्ही पैसे घेतले. पैसे घेताना आम्ही कागदपत्रे 2% म्हटलेले आणि तोटी बोलीने आणि 10% पैसे देऊ असं यांचंच म्हणणं आहे. म्हणजे त्या विषयाचं असं म्हणणं झालंय की 10% प्रमाणे आम्हाला पैसे द्यावे लागतील. त्यांनी तेव्हा हो म्हटलंय पण आता तुम्ही असं म्हणताय की ते जास्तीचे पैसे घेतायत. आता तुम्ही मान्य करतायत ना की बोलीप्रमाणे तुम्ही 10% पैसे घेतले होते. 2% बोलणं झालं होतं. 10% हे तुमची प्लेसवर सांगते ना. ठीक आहे, मिस्टेक झाली. नमस्कार, मी किरण प्रवीण त्र्यंबक पाटील. माझ्या वडिलांनी पृथ्वीराज ज्ञानदेव पाटील माजी सैनिक याच्याजवळून शेतीचा व्यवहार घडला होता. तो आमच्या भाऊबंदीचा असून वडिलांचा जवळचा मित्र होता. तर मित्रापोटी वडिलांनी त्याच्याशी शेतीचा व्यवहार केला. तर त्या शेतीमुळे आम्ही त्याच्याजवळ 15,50,000 रुपये घेतले होते 2% बोलीवर. तर तो त्याचे पूर्ण 42,50,000 अशी एकूण रक्कम झाली होती. ती पूर्ण देऊ केली आम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच्या पद्धतीने. तरी तो माझ्या वडिलांचे जो ताबा असलेली जमीन नावावर करत नसून खोटे आरोप करत आहे व त्याच्यामागे मोठा राजकीय पाठिंबा असून तो राजकीय पडबळाचा वापर करतो. व 6/3/2026 पासून कलेक्टर ऑफिस, तालुका पोलीस स्टेशन, SP साहेबांकडे आम्ही निवेदन दिले होते. त्याच्यावर कोणतीही तक्रार झालेली नाही अजून. व तो खुलेआम गावगुंडगिरी करतो व घरासमोर गाडीवर गाणे वाजवणे, दारू पिऊन गावगुंडांना जवळ करून त्यांचा पाठिंबा घेऊन वडिलांना जीवे मारण्याची धमकी देतो व शेतामध्ये आल्यास तुम्हाला मी जीवे मारून टाकू व असं सांगून वडील पूर्ण माझे डिप्रेशनमध्ये आलेले आहे. व माझ्या काकांना याच्यापासून भरपूर त्रास होता पहिली आणि आजही आहे. व भाऊसाहेब नामदेव पाटील याचाही कोणताही प्रकारचा संबंध नसून तो शेतात येतो व बाण टाकतो व वडिलांना सांगतो तू या शेताचा ताबा सोडून देणे तर तुला जीवे मारून टाकेल. याचे आमच्याजवळ यांना पैसे दिलेले पूर्ण व्हिडिओ आहेत. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहे व सगळे पुरावे असून हा कोणत्याही प्रकारची दखल कुणीही घेत नसून याच्यावर कठोरातली कठोर कारवाई अजून झालेली नाही. व आजच्या 15 ते 20 वर्ष पहिले याच्या घरात काही नसून हा रिटायर फौजी आता 15 ते 20 वर्ष पहिले काहीच जमिनी नाही आहे, याच्याजवळ काहीच नाही आहे. आता एवढी प्रॉपर्टी आली कुठून? गाव पातळीवर 17 ते 18 खर्दे आहे व शहर पातळीवर 20-25 खर्दे आहे. याच्या नावावर एवढी प्रॉपर्टी आली कुठून? याची सगळी मोठीतली मोठी चौकशी शासनाने करावी आमची एवढीच विनंती आहे. व हा भाऊसाहेब नामदेव पाटील याचा काही संबंध नसून आम्हाला वडिलांना सांगतो की मी पावडर पिऊन तुला जीवे मारण्याची धमकी देतो व पावडर पिऊन मी तुला तालुका पोलीस स्टेशनला तुझी कंप्लेंट करेन. याच्यावर मोठीतली मोठी कारवाई करावी शासनाने व अवैध सावकार हा प्रकार घडवून आणलेला आहे याने व अशा भरपूर प्रॉपर्टी हडप केलेल्या आहे. सांगताना 2% पैसे सांगतो आणि घेताना 10 ते 15% पैसे घेतो. याच्यावर मोठ्यातली मोठी कारवाई होईल. धन्यवाद. नमस्कार. हे मंगी प्रवीण पाटील, राहणार खोडदड, तालुका जिल्हा धुळे. मी रहिवासी खोडदडचे इथून असून माझे मिस्टर प्रवीण त्र्यंबक पाटील हे व पृथ्वीराज ज्ञानदेव पाटील हे दोघं मित्र असून यांचा एक शेतीचा व्यवहार झाला. शेतीचा व्यवहार घडून आल्यानंतरही माझ्या घरामध्ये माझे जेठ सुनील त्र्यंबक पाटील हे खूपच आजारी असल्यामुळे आम्ही पृथ्वीराज ज्ञानदेव पाटील यांच्याकडनं 2% पैसे घेतलेले असून आम्ही त्यांना 2% पैसे हे पुरेपूर दिलेले आहे. आणि ते पैसे देताना माझ्याजवळ पेन ड्राईव्ह, व्हिडिओ आणि
लाईव्ह सगळे मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टीचा पुरावा आहे. प्रवीण त्र्यंबक पाटीलजवळ पैशांचा पुरावा असून सुद्धाही तो आम्हाला 10% पैसे वसूल करण्यात वसूल करत मागत आहे. तरी आम्ही मनोज चौधरी उपनिबंध पोलीस स्टेशन SP साहेब कलेक्टर ऑफिस यांना आम्ही नोंद करण्यात आलेली आहे. तरी अजूनही मनोज चौधरी व उपनिबंध पोलीस स्टेशन यांनी कोणतीही दखल न घेतली. त्यामुळे मी पत्रकार परिषद करत आहे आणि यानंतरही मनोज चौधरी साहेब आणि सगळे पोलीस स्टेशन उपनिबंधक साहेब कलेक्टर ऑफिस यांनी कोणत्याही पद्धतीची तक्रार नोंद न केल्यास आम्ही माझं कुटुंब माझ्या मुलाबाळांसह आम्ही आत्महत्या करण्यात आली असून आम्ही आत्महत्या करत आहोत आणि याला जबाबदार सगळे पोलीस स्टेशन SP साहेब कलेक्टर ऑफिस हे सर्व जबाबदार राहतील. ही सर्वांनी नोंद घ्यावी.